जय महाराष्ट्र पब्लिक. मी संदेश पवार. तर आज आहे रविवार आणि आज आहे 15 तारीख आणि आज आहे शिवरात्री. तर आम्ही चाललो आहे रसायनीला शिवमंदिरात, जिथे 6 मंदिरं ते 5 मंदिर आय थिंक एका लाईनीमध्ये आहेत. तर आपण जाणार आहे भावासोबत गाडीवरती. तर आपण जाऊयात रसायनीला, जे पनवेलपासून एक 20 किलोमीटर पुढे आहे, दापोलीच्या खालती. तर भेटूयात आपण तिकडे गेल्यानंतर. तर बघा, आपला ब्लॉगला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे शिवमंदिर, जे आहे लोकेटेड खोपोली आणि दापोलीच्या तिथे. तर आता तिथे जातो आहे आपण. आता बघूयात पुढे अजून. जय महाराष्ट्र. तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंजण चाललो होतो शिवमंदिरला. तर आता बघा की आत्ता आम्ही निघालो आहे, मी आणि माझा भाऊ आहे. आणि आत्ता कसं आम्ही गाडीवरती चाललो आहे. दुपारी 12:30 वाजले होत्या आणि म्हटलं जाऊन लगेच येऊयात, कारण की आपल्याला दुकानावर पण थांबायचं होतं. आणि मी कसं दिसतो आहे, भारी दिसतो ना, एकदम हँडसम बॉय, चॉकलेट बॉय आहे ना, सगळेजण चॉकलेट बॉय बोलतात. पण आता जाऊयात थोडं पेट्रोल भरायचं आणि मग पुढं निघून जाऊयात. बघू. आत्ता आलो आपण पेट्रोल पंपावर. आत्ता ही माझ्या पुढं एक गाडी चालली. तर म्हटलं आता पेट्रोल भरू आणि निघूयात. तर आता जाऊयात पेट्रोल भरून पुढं. पेट्रोल वगैरे भरलं. पुढं तो हॉर्न देत होता, त्याला म्हटलं थांब रे बाबा, मला जाऊ दे. हा ट्रक बघा केवढा मोठा आहे हा. आणि कसे आता रस्त्याचं काम नाही बरोबर, तरी पण म्हटलं जाऊ दे, तशीच रेटूयात गाडी आपण. आणि भाऊ आपला गाडी चालवत आम्ही निघालो. मेन रोडला निघालो. तिथून पनवेलमध्ये आला तुम्ही तर द्वारकाधीश म्हणून साडे सेंटर खूप मोठं आहे, तिथं विजिट मारा. कारण की तिथं आय थिंक, मला पण जास्त माहिती नाही, 100 रुपये स्टार्टिंगपासून काहीतरी साड्या भेटतात. तर तिथं पण तुम्ही एकदा विजिट मारून बघा. आणि आम्ही निघालो आत्ता मंदिराच्या तिथं. आणि आता पुढे गेल्यानंतर आम्ही ब्रिजपाशी पोचल्यानंतर पुढं बघा तुम्ही की इथं लेफ्ट साईडला ही साईड सोडून द्यायची, इथे समोर डिमार्ट आहे. आल्यानंतर इथं हे गाडीवाला अंगाव येत होता, त्याला म्हटलं थांब रे बाबा, आम्हाला जाऊ दे पुढं. तर इथं जरा थांबलो आणि बघितलं इकडं तिकडं. बसवाला गेला शिवशाही आणि पुढे गेलो. तर इथं ही रिक्षामधले सगळेजण बघत होते आमच्याकडं. तरी पण त्यांना बाय बाय केलं आणि पुढे निघालो. तर हा समोरून येत होता, त्याला हॉर्न दिला, म्हटलं ए बाबा सर मागे, म्हटलं येते आमची गाडी. आणि मग हा बाजूत गेला, कट मारून तोंडावर मास्क लावलं होतं आणि गेलो आम्ही पुढं गेल्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघाल ना तर काय लोकेटेड व्ह्यू केलेला आहे, पूर्ण बॅनरबाजी हे ते. आणि आज श्री सेवालाल यांची जयंती का स्मृती दिन असं काहीतरी होता. तर त्यामध्ये आपले फॉलोअर्स पण होते, त्यांनी पण आपल्याला हात वगैरे केला आणि ते आपले पण व्हिडिओचे लाईक वगैरे बघतात वगैरे. तर ते म्हणले आम्हाला पण तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या. तर त्यांना पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं आहे. आणि ते पण आता हा कंटेनरवालामध्ये आला आणि हा लाईट देत होता, त्याला म्हटलं थांब, आम्हाला पुढं जाऊ दे, आम्हाला लांब जायचं आहे. तर तिथनं पुढं गेलो आणि हा नुसतंच मध्ये मागं पुढं. आता ही पोरं तर आमची फॉलोअर्स होते, त्यांनी तर ओळखलं नाही. तरी पण आता थांबलो आम्ही. आणि नंतर मी जसा गॉगल काढला तसा हात केला त्यांनी, भावा म्हटलं ठीक आहे, चालेल चला, आपली व्हिडिओ बघत राहा. आणि मग पुढे गेलो त्यांच्या. पुढे गेल्यानंतर परत मागं थांबलो, कारण की आमची गाडी हळूहळू जात होती. तर ते वगैरे सगळं झालं आणि म्हटलं आता पुढं जाऊयात. तर ते विचारत होते की भाऊ कुठे निघाला आहे, त्यांना सांगितलं अशा ठिकाणी चाललो आहे मी. तर आम्ही गेलो वगैरे, ते म्हणले ठीक आहे चालेल. आणि पुढं वगैरे त्यांनी परत हात वगैरे केले, 2 हे केले. म्हणलं वा भाऊ, असंच प्रेम राहू द्या तुमचं आम्हाला. आणि परत ते घोषणा वगैरे देत होते आणि तिथून नाचत वगैरे ते जात होते पुढं. तर आम्ही पण गेलो त्यांच्या साईडून पुढं निघून. पुढं गेल्यानंतर आम्हाला अजून पुढं ट्रॅफिक लागलं, कारण की स्पीड ब्रेकर वगैरे होते, त्यामुळे थोडं ट्रॅफिक लागतच होतं. तर ते दुसरे काका बोलले की मला पण घ्या ब्लॉगमध्ये. पण फिरवला कॅमेरा आपला मागं आणि घेतलं त्यांना, ते पण टाटा करत होते. तर तिथनं परत पुढे गेलो, ब्रिज क्रॉस केला, रॉंग साईडून येत होते, येऊ दे म्हणलं. आता तुम्ही पुढं बघा की अजून किती आपण मजा केली. तुम्हाला आवडलं असेल माझं गाणं गुणगुणणं, कारण की मला असं गाडीवरती जायचं म्हणलं की मला गाणं वगैरे गुणगुणायला लागतं. तर या साईडला होते आपले बाळूमामाचा पालखी क्रमांक आला होता, किती होतं माहिती नाही. आपण जे बाळूमामा बोललो आणि पुढे निघालो. आणि पुढे भेटले आपल्याला लालपरी. आता लालपरी बघू शकता, लालपरीला पण भेटलो.
आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर खरोखर आम्हाला लालपरी भेटली आणि ही दुसरी लालपरी आहे. तर गेलो, त्या काकांना हात वगैरे केला, त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला आणि त्यांना हात वगैरे केला. त्यांनी पण आम्हाला बघून केला हात वगैरे. पण पहिला त्यांनी बघितल्यानंतर मग हात केला त्यांनी पण आपल्याला हात केला आणि मग आपण निघालो पुढं, कारण की त्यांना पण ते पण आपले फॉलोअर्सच निघाले. तर म्हटलं आता जाऊयाच पुढं पण बघा तुम्ही की अजून पुढं ते कंडक्टर पण साहेबांनी पण त्यांनी पण हात केला आपल्याला. असं आपलं महाराष्ट्राचं प्रेम आहे आणि आपले छोटे छोटे ब्लॉग सगळ्यांपर्यंत पोहोचत राहत आहेत. आणि आम्हाला खरोखर पुढे गेल्यानंतर लालपरी नावाची परत एक बस भेटली. त्या काकांना पण आपण आवाज देऊन त्यांना हात वगैरे केला आणि पुढं निघालो. आता पुढं बघा, पुढं अजून गेलो आम्ही. कंटाळा तर आला होता, ऊन लागत होतं खूप सारं आणि आपल्याला क्रिकेट खेळणारी पोरं वगैरे भेटले होते. आता अजून पुढं बघा मी काय काय बोलत चाललो आहे ते, आणि एन्जॉय करा आपल्या ब्लॉगची. ह्या अशा गाड्या आहेत ना, मला खूप आवडतात. रेड, व्हाईट आणि जशा आपल्या ह्याच्या असतात त्या, कसं आपलं नादच नाही ना, आपलं प्रेम लय आहे. आणि हे मागं पुढं जाम कंटाळा येतो असं गाड्यांवरती जायचं म्हणलं की. तरी पण आपली आवड ही कधी संपणार नाही आणि आपण आवड कधी संपून देणार नाही. तर आपण जाणार मंदिरात, मस्त आहे की मंदिराचा व्ह्यू वगैरे दाखवणार तुम्हाला. आता तुम्हीच बघा की खोपोली वगैरे इकडं जायचं म्हणलं तर आम्हाला खूप जवळ पडतं आणि जवळ गेल्यानंतर आपली एकदम व्यवस्थित असते. तर आता तुम्ही बघा, तर भेटूयात आपण अजून पुढे गेल्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये. अजून पुढं आलो आणि पुढं आपल्याला परत आपले फॉलोअर्स भेटले. फॉलोअर्सनं आपल्याला आवाज दिला म्हणून आपण कॅमेरा त्यांच्याकडे पण फिरवला. तर त्यांनी पण हात वगैरे केला आपल्याला आणि हात वगैरे करून ते आपलं बोलत होते आम्ही पण येतो आहे तिकडेच. तर आम्ही तिथून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ट्रॅफिक लागल्यानंतर मग ते सगळेजण होते, ते सगळ्यांनी आपल्याला परत हात केला. ते म्हणले आम्हाला पण दाखवा परत. मग तिथनं गेलो पुढे गेल्यानंतर मग एर्टिगा म्हणजे म्हणलं तर आपली जीवाची राणी. आपल्याला एर्टिगा खूप सारी आवडते आणि एर्टिगा लवर्स आहे आपण. तर पुढं अजून गेल्यानंतर हळूहळू तर पुढं जातो आहे आम्ही. आणि बघा आता तुम्ही अजून पुढं ब्लॉकमध्ये आपल्या सामीला टोल नाक्यावर आलो. काका टोल वाचवण्यासाठी रॉंग साईड त्यांच्याकडून ऑटो रिक्षा जातात आणि आपलं काय बोलतात त्याला, बाईक वगैरे होतात तिकडून ते गाडी टाकत होते. त्याला जमत नव्हती तरी पण त्यांनी हळूहळू टाकली तिथं. आणि आपल्या ब्लॉगची अशीच सुरुवात बघत राहतो मी आणि पुढे पण बघतच राहा. तर आपण काकांच्या पाठोपाठ जात होतो. काका पण आपल्या पुढे जात होते आणि गेलो आपण. एक बुलेटवाले दादा पण भेटले आपल्याला. ते पण आपल्याला म्हणले की तुमचा ब्लॉग खूप आवडतो आम्हाला आणि आम्ही तुमचे पण ब्लॉग बघतो आणि तुमचे ब्लॉग म्हणजे खूप चांगले असतात आणि आम्ही बघत असतो. तर तिथनं पुढं आम्ही आलो. परत आम्हाला दिसले सोयरीचं झाड. म्हणलं चला सोयरीची फळं तोडू, मग जमा करू आणि विकायला जाऊ, पैसे भेटते. तर 200 रुपये किलो चालू आहे भाऊ. हा, तर परत चांगले कपल वगैरे आम्हाला दिसताना जातं तिथं पूर्ण. आणि रोड पण मस्त होतं, पण आग लावली होती सगळीकडे, त्यामुळं काय एवढा व्ह्यू नव्हता चांगला आहे. आणि मग आम्ही पोचलो नडाळच्या आसपास पोचलो आम्ही. नडाळच्या थोडं मागच होतो, पण नडाळच्या आसपास पोचलो. एकदम भाऊ म्हणला पूर्ण गाडीचा व्ह्यू घे. मग गाडीचा पूर्ण व्ह्यू घेतला आणि मस्तपैकी व्हिडिओ आपण काढत राहिलो. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ एडिट करायला कोण नसल्यामुळे मी स्वतःच एडिट करतो आणि माझ्याकडून चुका थोडाफार खूप जास्त होतात, कारण की आपल्याला एडिटर नाही आहे. तर आपण आता पोचलो आहे एंट्रीमध्ये आणि आता मंदिराच्या दिशेनं आपण चाललेलो आहे. तर मंदिराच्या दिशेनं पण तुम्ही बघा की एकदम नाडाळमध्ये तुम्ही पोचलात ना की तुम्हाला कोणीही सांगेल की शिवमंदिर तुम्ही विचारलं तर तुम्हाला कोणी पण सांगेल. तर सरळ गेल्यानंतर वरती ट्रेनचा ब्रिज आहे, त्या ब्रिज खालती गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला मंदिर दिसून जातं. मंदिराच्या पाशी गेल्यानंतर तुम्हाला 5 मंदिरं दिसतात. त्यामध्ये मी तुम्हाला सगळी मंदिरं दाखवणार आहे. आपण छोट्या ब्लॉकमध्ये सगळी मंदिरं घेतलीत, कारण की आज होती शिवरात्री आणि गर्दी पण खूप सारी होती. तरी पण आम्ही घेतली. म्हणलो नाही, घ्यायचं तर ब्लॉग करायचं तर करायचं. आपले बघणारे खूप जण असतात आणि कसं आपल्याला सपोर्ट थोडाफार भेटतो आहे. आपले फॉलोअर्स वाढत नाही आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघताय तर एक फॉलो करायला काहीही जात नाही आहे. फक्त एक मित्राला आपल्या फॉलो करा. आपण पोचलो एंट्रीमधून आतमध्ये आणि समोर तुम्हाला दिसतंय आता मंदिर. तर आपण आता मंदिराच्या तिथे पार्किंगमध्ये पोचलेलो आहे. आता मग गाडी पार्क करायची आणि वरती जायचं आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळी मंदिरं दाखवतो मी लाईनमध्ये, किती मंदिरं कशी आहेत आणि काय आहेत. तर भेटूयात आपण पुढे गेल्यानंतर. आता आपण एंट्री मारली आहे पहिल्या मंदिरापाशी
आपण इथनं वरती गेलो. पण ह्या मंदिराची खासियत आहे की ज्या व्हाईटवाल्या पायऱ्या येत आहे त्यातनी पाय भाजतो, आणि ज्या इकडं आपल्या काय बोलतो त्यांना की एक मातेरी कलर आहे त्या पायऱ्यांनी गेलो तर पाय भाजत नाहीत. ह्या मंदिराची खास वैशिष्ट्य आहे, कारण की सगळे लोक जात होते तर पाय भाजत नव्हते. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाबा ह्या सावलीतून जातोय म्हणून ते भाजत नाही, पण खरी गोष्ट आहे की त्या मंदिराची ही एक हे आहे की तिथल्या सगळ्या जेवढ्या पायऱ्या आहेत त्यावरती भाजत नाही. किती ऊन असलं तरी, किती गरम झालेले असल्या तरी भाजत नाही. पहिलं मंदिर आपलं साईबाबांचं मंदिर आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला साईबाबांचं मंदिर दाखवेल मी, आणि त्यानंतर पुढची मंदिरं पण दाखवेल तुम्हाला. ते पहिली आपण एंट्री मारली साईबाबाच्या मंदिरात, आपला भाऊ पण पुढे गेला. आणि ही बघा लाईनमध्ये तुम्हाला 5 मंदिरं दिसत आहेत. ही 5 मंदिरे एवढी बघायला भारी आहेत. आणि आपल्या खरोखर तुम्ही एकदा विजिट मारा आणि बघा की एवढी मंदिरं छान आहेत ना, की मी दरवर्षी जातो तिथे. 2 वर्ष झालं कंपल्सरी जातो मी तिथे. आणि ह्या मंदिराची खासियत अशी आहे की तिथं सगळी माहिती तुम्हाला भेटते. सगळी माहिती तिथं लिहिलेली आहे आणि दाखवलेली आहे. तर तुम्ही बघा साईबाबाचं मंदिर. इथून पुढं तुम्हाला फक्त बघायचं आहे. दुसरं मंदिर आहे मयुरेश्वर मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ते पण बघा, एवढी छान त्याने डेकोरेशन केलं आहे ना. एकदम साधं सिम्पल डेकोरेशन आहे, पण खूप छान आहे. बाहेर देव वगैरे आहे. आणि बघा तुम्ही अजून पुढे पण बघा, तुम्हाला खूप सारं दाखवेल मी, कारण की खूप सारे आहे. बघा खालती पण कासवाचं माहिती आपण देव आपला असतो. परत गणपतीचं मंदिर, आणि सगळे देव असे आहेत की त्यांनी एवढे रचलेले आहेत ना व्यवस्थित. सगळ्यांचं डेकोरेशन एकसारखं आहे. मंदिराचं सगळं डेकोरेट आहे ते सगळं एकसारखं आहे. पुढे आलो आपण हनुमान मंदिरापाशी. हनुमान मंदिरामध्ये गेलो. तिथून पुढे आपल्याला जायचं आहे शिव मंदिरापाशी, आणि शिव मंदिर झालं की देवीचं मंदिर आहे ते मंदिरापाशी. आता आपण लागलो लाईनमध्ये, आणि लाईन खूप सारी मोठी होती. तर एक मुलगाला माझ्या बशीत म्हणला, दादा तू यूट्यूबर आहेस का? तर हो म्हणलं यूट्यूबर आहे. त्याला आपली आयडी दिली. आयडी देऊन आपण पुढे मंदिराच्या दिशेने आपण लागलो, आणि नंबर आला आपला मंदिरात एंट्री मारायचा. आपला नंबर आला. आतमध्ये गेल्यानंतर गर्दी खूप होती त्यामुळे व्हिडिओ जास्त काढायला भेटलंच नाही. पण गेल्यानंतर आतमध्ये एंट्री वगैरे बघा कशी आहे, मस्त की देव वगैरे. ही तुम्ही बघू शकता. मला बोलले, काका बोलले कॅमेरा बंद करा. कॅमेरा बंद केला. परत आल्यानंतर रिटर्न मी परत मंदिराच्या व्ह्यू काढायला बघत होतो, पण निघत होतं थोडाफार, कारण की मी बघितलं तिकडे आरसा पण होता म्हणून आरशात ट्राय करत होतो, पण आरशात नाही भेटलं. मग आपण आलो देवीच्या मंदिरात. देवीची एवढी कलाकृती एवढी छान सजवली होती ही सोन्यानं, की तिच्याकडं एकसारखं बघतच राहावं असं वाटत होतं. तर देवीचा फोटो वगैरे काढला व्यवस्थित, देवीचा व्हिडिओ वगैरे काढला, आणि तिथून आपण निघालो की माहिती बघण्यासाठी की इथे काय काय आहे. तर आपण पुढे बघूया. खालती निघालो. इथं साईबाबांचं वगैरे सगळं हे नावं वगैरे दिले ते, कोणते देव कोणतं काय ते सगळं इथं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला सगळी माहिती इथे भेटून जाणार, देवांची नावं वगैरे सगळं, देवांचे फोटो वगैरे सगळं. तर मित्रांनो अवश्य भेट द्या तुम्ही एकदा तरी, आणि बघत राहा आपल्या सँडी ब्लॉगरला. तर तुम्हाला एक साथ मी 5च्या 5 मंदिरं दाखवणार आहे, कारण की मग असे तुम्हाला व्यवस्थित दिसले नव्हते. तर आत्ता एका लाईनमध्ये जशी 5 मंदिरं समोरून दिसतात, ती समोरून 5 मंदिरं तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ही बघा, ही 5 मंदिरं ते एक झाडाच्या पाठीमागे आहे, ते पण तुम्हाला क्लिअरमध्ये दाखवणार मी पुढे गेल्यानंतर. तर पुढे पण बघा तुम्ही, ही 5 मंदिरं आहेत तरी कशी, आणि एकसारखी मंदिरं आहेत. तिकडं विश्रांतीगृह आहे, त्याच्या खालती तुम्हाला भोजनगृह आहे का, तिथून संग्रहालय आहे, तुम्हाला त्यांचं कार्यालय पण आहे. आणि ही बघा तुम्ही 5 मंदिरं बघू शकता. ही 5 मंदिरं तिथली आहेत, आणि तुम्ही पण एकदा विजिट करा. तर सगळं झालं, आपण तिथून निघालो. आता आपण घरी निघालो. तर घरी गेल्यानंतर मग आपण आराम केला, आणि तिथून आपण निघालो आपल्या दुकानाच्याकडे. तर भेटूयात परत एकदा. जय महाराष्ट्र.